विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं घेतलेल्या पहिल्याच बैठकीत माजी आमदार संजय शिंदे यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला। माढा तालुक्यातील 36 गावं पुन्हा माढ्याला जोडली गेल्यानंतर मी करमाळ्यात येणार नाही असं बोललं गेलं, पण माझी जन्मभूमी माढा असली तरी माझी आयुष्यभराची कर्मभूमी ही करमाळा असणार आहे आणि मी लई दमदार आहे असं सांगून आपण करमाळा सोडून कुठेही जाणार नसल्याचं संजय शिंदे यांनी स्पष्ट केलं। करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय शिंदे यांनी कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीत बोलताना विधानसभा निवडणुकीतील पराभव, कारखाना निवडणुकीच्या रणनीती आणि पुढील राजकीय वाटचाली यावर शिंदे यांनी भाष्य केलं। ते म्हणाले की निवडणुकीत जय पराजय चालूच असतो, तो काय मला नवीन नाही। जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक आदींच्या निवडणुकीचा अनुभव पाठीशी आहे, पण पराभवाच्या ब्रेकनंतर आपल्याला एक चांगली संधी निर्माण होते। 4 पावलं पुढे जाण्यासाठी हा वेळ महत्त्वाचा असतो। आपल्याला चुका लक्षात येतात, वाहत्या गंगेत सगळेच हात धुतात। पदावर असताना लोक ओळखायला येत नाहीत, पण आपण अडचणीत असतो त्यावेळी मात्र माणसांची परीक्षा असते। त्यामुळे माणसाला राजकारणात सुद्धा ब्रेक मिळालाच पाहिजे असंही ते म्हणाले।